कोरोना काळातील प्राणवायू निर्मिती प्रकल्प घोटाळ्यासंदर्भातली बातमी आहे। कर्मचाऱ्यांवर खटला चालवू देण्यास महापालिकेने नकार दिलेला आहे। कोरोना काळातील प्राणवायू निर्मिती घोटाळ्यातील काही कर्मचाऱ्यांवर खटला चालवण्याकरता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला मंजुरी द्यायला मुंबई महापालिकेने नकार दिलेला आहे। पुरेसे पुरावे नसल्याने या कर्मचाऱ्यांवर खटला चालवण्यास मंजुरी न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळते। महापालिकेच्या वकिलांनी उच्च न्यायालयामध्ये तशी माहिती दिली। या घोटाळ्यातील काही कर्मचाऱ्यांवर खटला चालवण्याकरता ईओडब्ल्यूने महापालिका आयुक्तांकडे मंजुरी मागितली होती, मात्र महापालिकेने त्याला मोठा नकार दिलेला आहे। महापालिकेच्या वकिलांनी उच्च न्यायालयामध्ये तशी माहिती दिलेली आहे। प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन निर्मिती संदर्भातल्या प्लांट बाबत काम करणारे कर्मचारी। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याशी बोलूया। प्रशांत, काय अधिक माहिती? सोना, आपल्याला माहिती आहे कोविड काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 4 खटले हे अत्यंत वादग्रस्त खटले 2 झाले होते, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन निर्मिती प्लांट, रेमडेसिवीर पुरवठा, खिचडी वाटप आणि बॉडी बॅग, आणि या सगळ्या प्रकरणाची एकत्रित चौकशी ईओडब्ल्यू करत असताना प्राणवायू यातला सगळ्यात मोठा हा जोएल कार्लस यांनी, जे भूषण गगराणी पालिका आयुक्त, जे प्रशासकीय विद्यमान, यांनी जो अहवाल केलेला आहे आणि या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याला परवानगी द्यायला नकार दिलेला आहे, ही खरं तर अत्यंत मोठी कलाटणी या पूर्ण प्रकरणामध्ये मानली जाते। कारण मुंबई उच्च न्यायालयामध्ये मोठ्या ताकदीनं हा खटला ज्यावेळेस सुरू होता आणि त्याच वेळेस याच्यामध्ये अनेक वेगळ्या प्रकारचे म्हणजे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, ठेकेदार यांचं संगनमत, अर्थात या संगनमतातच खूप मोठा आर्थिक घोटाळा झाला। अशा प्रकारचं आतापर्यंत सगळं समोर उभं असलेलं चित्र आणि त्यावर प्रशासकांच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेलं हे पत्र, या सगळ्या विषयातला या पूर्ण प्रकरणामध्ये खरोखर आर्थिक घोटाळा झालाय का आर्थिक अनियमितता झालेली आहे, की जे आरोप केले गेले होते त्या आरोपांमध्ये कितपत तथ्य होतं, हे सगळे अनेक प्रश्न उपस्थित झाले। काही प्रश्नांची उत्तर अनुत्तरित जरी असली तरी एक मात्र निश्चित आहे की या प्रकरणामध्ये आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांना अटक सुद्धा झाली, काही कर्मचाऱ्यांवर कारवाई सुद्धा झाली, पण आता मात्र गुन्हा दाखल करण्याला जी परवानगी आवश्यक असते प्रशासनाची ती नाकारल्यामुळे या प्रकरणाला एक धक्कादायक वळण मिळालंय, एक कलाटणी मिळाली आहे। येत्या दिवसामध्ये यातले अधिक तपशील बाहेर येतील। आणखी याच बरोबर बॉडी बॅग, रेमडेसिवीर सप्लाय आणि खिचडी वाटप या प्रकरणामध्ये सुद्धा रिपोर्ट महापालिका प्रशासनाच्या वतीनं सादर करणार आहे का, ही सुद्धा माहिती एक समोर येते। नक्की 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 धन्यवाद प्रशांत, माहिती दिली त्याबद्दल। थोर समाज सुधारक महात्मा फुले आणि सावित्री ज्योतिबाई फुले यांच्या जीवनावर आधारित फुले चित्रपटातील काही दृश्यांवरून वाद सुरू आहे। पुण्यातील ब्राह्मण महासंघाने या सिनेमाच्या ट्रेलरमधील एका दृश्यावर आक्षेप घेतलाय। या आक्षेपामुळे सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलंय। हा सिनेमा 11 एप्रिलला प्रदर्शित होणार होता, तो आता 25 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे। चित्रपटाविषयी असलेले गैरसमज असतील तर ते 2 आठवड्यांमध्ये दूर करू आणि चित्रपट प्रदर्शित करू, असा विश्वास यावेळी फुले चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी केला। हा सिनेमा 2 समाजातील जातीभेद नष्ट करण्याचं काम करेल, त्यामुळे केवळ ट्रेलर पाहून तुम्ही याचा अंदाज घेऊ नका, तर संपूर्ण सिनेमा नक्की बघा, असा सल्ला त्यांनी आंदोलकांना दिला आहे किंवा विरोध करणाऱ्या लोकांना दिला आहे। महत्त्वाची बातमी आहे, रत्नागिरीतील दापोली शहरात शासनाच्या नव्या धोरणानुसार सुसज्ज फिश मार्केट कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलंय। गेली 4 वर्ष ही इमारत धूळ खात पडू नये, बांधू नये पण धूळ खात पडू नये, या इमारतीत जायला स्थानिक मच्छीमार महिलांनी नकार दिलाय। जुन्या मच्छी मार्केटची जागा आमच्या हक्काची आहे, मार्केटमधील मोक्याची जागा सोडून आम्ही इतरत्र जाणार नाही, अशी ठाम भूमिका तालुक्यातील मासे विक्री करणाऱ्या महिलांनी घेतली आहे। त्यामुळे नगरपंचायतीची कोंडी झाली आहे। पुढील काही काळात हा संघर्ष अधिक तीव्र होईल, परंतु मच्छी मार्केट स्थलांतरावर तोडगा काढण्याचा नगरपंचायतीकडून प्रयत्न सुरू आहे।